नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पौष्टिक असा चविष्ट आणि सुमधुर मनाला आणि शरीराला थंडावा देणारा टरबूजाचा ज्यूस तयार करणार आहोत। उन्हाळ्याचे दिवस आहेत, बाहेर गेलं की खूप तहान लागते। रेडीमेड सरबत पिण्यापेक्षा आपण हा ज्यूस घरच्या घरी बनवूया। तर इथं काही टरबूजाच्या फोडी घेतल्यात। तुम्हाला ज्या प्रमाणात ज्यूस बनवायचा तेवढ्या तुम्ही इथं टरबूजाच्या फोडी घेऊ शकता। आणि आता इथे लिंबू घेतले, थोडीशी साखर, थोडंसं काळं मीठ आणि पुदिन्याची पानं। पुदिन्यामुळे आपल्या ज्यूसला चव तर छान येतेच, शिवाय शरीराला थंडावा देणारा हा पुदिना असतो, त्यामुळे नक्की घाला। आता आपण ज्यूस तयार करूया। एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे, त्यामध्ये टरबूजाच्या अशा पद्धतीने फोडी करून घालायच्या। तुम्ही बघू शकता, फक्त टरबूजाचा लाल भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि छिलक्याचा भाग किंवा छिलक्याच्या वर जो पांढरट भाग असतो तो आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचा नाहीये। तर याच्या पूर्णपणे बिया काढण्याची सुद्धा गरज नाही। थोड्याफार जेवढ्या सहज शक्य असतील तेवढ्या काढा, नाहीतरी चोथ्यामध्ये या बिया आपोआप बाजूला निघतात। जेव्हा आपण ज्यूस गाळून घेणार आहोत तेव्हा त्याचा चोथा गाळणीवर राहणार आहे, त्यामध्ये बिया निघून जातील। तर आता आपल्या फोडी तयार करून झालेल्या आहेत। तर यामध्ये पुदिना घालायचा आणि थोडीशी साखर घालूया। बाकी लिंबू आणि काळं मीठ आपण नंतर घालणार आहोत। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त इथं करू शकता। तर इथं बर्फ घातलाय मी, 4 पीस घातलेत बर्फाचे। तुमचं टरबूज जर फ्रीज मध्ये ठेवलेले थंड असेल तर यामध्ये बर्फ बिलकुल घालायची गरज नाही। आता यामध्ये पाणी वगैरे न घालताच आपल्याला चालू बंद मिक्सर करून आपल्याला अशा पद्धतीने ज्यूस तयार करून घ्यायचा। याला आपण गाळणीतून गाळून घेऊया। तर अशा पद्धतीने एका पातेल्यात आपण हा ज्यूस काढून घेणार आहोत। तर चमच्याच्या साहाय्याने याला दाबून सर्व ज्यूस आपण या पातेल्यामध्ये काढून घेऊया। तर चोथ्यामध्ये जास्त काही राहिलेलं नाही, टरबूजाचे थोडेसे मोठे तुकडे राहिलेले आणि पुदिन्याचं थोडंसं चोथा एवढंच राहिले। तर तुम्ही बघू शकता आपला ज्यूस तयार झालाय। यामध्ये चवीपुरतं काळं मीठ आणि आता अर्ध लिंबू पिळले इथं मी। ज्यूस माझा कमीच आहे त्यामुळे अर्ध पिळलं, तुम्ही जर जास्त करणार असाल तर एक पूर्ण लिंबू पिळलं तरी चालतं। तर ज्यूस आपला तयार झालेला आहे। पौष्टिक तर आहेच, थंडगार आणि चवीला सुद्धा खूप छान झालेला आहे। दिसायला लालबुंद नसेल दिसत, कारण आपण पुदिन्याची पानं यामध्ये घातलेली आहेत, पण हा चवीला खूप छान लागणार आहे। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।